नमस्कार मित्रांनो, सकाळचे 10 वाजता आहे आणि एक नवीन व्हिडिओ सोबत आलो आहे। आता हे शेतकरी बांधव आपले गावातलेच होते आणि यांचा पंप चालत नव्हता। ते म्हणे संजू पाय बरोबर काय पंप कसं काय चालत नाही। तर आपण गावातले काही लहान मोठे टेक्निशियनचे काम असले तर करत असतो। तर हे जे स्प्रे चालतंय हे आता आपण रिपेअर केल्यानंतर एवढा स्प्रे घेतोय, पहिले याच्या पहिले पाणीच ओढत नव्हता। तर त्यांना म्हटलं स्क्रू ड्रायव्हर घेऊन या काका, आपण करून घेऊ काय करता येईल ते। तर आपण शॉर्टकट म्हणजे तुम्हाला शेतकरी बांधवांना या दिवसात आता पंपाला प्रॉब्लेम येतो मित्रांनो, औषध फवारायचा वेळ असतो आणि हे बघू शकता ते खाली दाखवली हे केस याच्यात गुंतलेले होते। तर मी नेमकं काय केलं, त्याचा पहिले फवारा पाहिला कसा चालतोय, मग मध्ये एक फिल्टर असतो, टाकी ओपन केल्यानंतर तो चाळणी होऊन निघतोय, त्याला चेक केला आणि त्याला वरती उपसल्यानंतर त्याच्यात मला तो काही घाण जास्त आढळले नाही। पण मग पंप चालू केला आणि तो फिल्टर हातात, तो फिल्टर काढून घेतला मधून आणि त्या पंपाचं काय केलं, जो वरचं तोंड आहे पाणी ओढण्याचं त्याच्यावर बोट लावून धरला, बोट काढघाल केली, तर पाणीचं प्रेशर ओढत नव्हतं पंप। म्हटलं याच्यात नक्की काहीतरी भानगड आहे। मग पंपच ओपन केला आणि पंप ओपन केला तर बघता तर त्याच्यामध्ये केस कुठून आले बा नेमके, हे शेतकऱ्याला कळलं नाही, शेतकरी काकांना आणि मलाही पण कळलं नाही। श्यामलाल बोकाट यांचा हा पंप होता आणि गावातले ज्येष्ठ नागरिक होते आणि त्यानिमित्तानं मग त्यांनी मला दाखवण्याचा प्रयत्न केला। ते म्हणे आता मी वैजापूरला चालत होतो घेऊन, तर तुम्हाला दाखवून दिलं पंप रिपेअरिंगला चालले होते आणि हे पंप रिपेअरिंगवाल्याने 200-400 रुपये यांच्याकडून उलगडलीच असते मित्रांनो। मी करून ठेवतो, या तुम्ही चक्कर मारून काम करून या। तोवर ते नुसते केस काढायचे, म्हणजे त्याच्यातले फसलेले केस होते पंपमध्ये ते काढायचे, 4-5 रुपये घेऊन टाकले असते मित्रांनो आणि पेट्रोल पाणी। तर अशा लहान सहान गोष्टीसाठी आपण घरी पण रिपेअर करू शकतो, जास्त फक्त मध्ये खोलायचं नाही काही, फक्त पाणी कुठून येते काय तर शक्यतो काही घाण कुटलेले असते। तर कधी कधी बॅटरीचा प्रॉब्लेम निघतो, एवढं थोडं चेकअप करून घ्यायचं आणि काय जास्त लोकांचे याच्यात जायचं नाही, कारण पैसे जास्त लुटतात मेकॅनिकल लोक। काही मेकॅनिकल चांगले पण आहे, पण मग काही गोष्टी आपण घरीच करायचं राहते। काही लोक वरचेवर पाहत्या करीत नाही, पण आपण करून पाहायचं, प्रयोग होतो शक्यतो। कधी पण जास्त खोल फिटिंग आपल्याला कळत नसेल तर टेक्निशियन माणसाकडून करून घ्यायची, पण मग होत असलं तर करून पाहायचं। पाणी ओढतंय ना ओढतं म्हणजे सोपं असतंय ट्रिक, पण आपण वापरले की होतंय। आणि आपण मग आता फिट करतोय, पहिले दाखवलं तुम्हाला ते रिपेअर केल्यानंतर आहे, म्हणजे आता डायरेक्ट स्प्रे चालायला लागला, आता काय अडचण नाही। आणि आपण फक्त आता पंप फिट करतोय, तुम्हाला दाखवलं तो फवारा आता त्याने मस्त स्प्रे घेतला आहे। म्हणजे भरपूर शेतकरी काय करतात, थोडं बिघडला की मेकॅनिकलला दाखवायला जातात, पण मग तुम्हाला जर जमत असेल तर करून घ्यायचं। आणि कधी कधी बॅटरीचा प्रॉब्लेम राहतो, या बारीक सारी गोष्टी आपण पाहायच्या राहतो। भरपूर दिवस आपण पंप वापरत नाही, त्याच्यामुळं काय होती घाण गुंतून जाते मित्र हो। आणि आपण डायरेक्ट रिपेअरिंग कामातून गेला पंप असं करून काही शेतकरी नवीन पण पंप घेऊन टाकतं मित्रांनो। त्यातलं थोडंसं सावधानी जर घेतली याच्यात तर आपला पंप घरीच रिपेअर होऊ शकतो, काय एवढं त्याच्यात अवघड नाही मित्रांनो। तर असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा मित्रांनो। आणि नवीन काही जर आपल्याला आवडला नसेल व्हिडिओ तरी लाईक कमेंट करा, म्हणजे मलाही कळेल आपल्याला। आपण लाईक केल्यामुळे मला काय होतं, मोटिवेशन मिळतो आणि नवीन व्हिडिओ बनवायची चालना भेटते आणि एक उत्साह निर्माण होतो मित्रांनो। एवढंच फार, दुसरं काही तुम्हाला मागत नाही। थँक्यू, धन्यवाद।